एकीकडे बच्चू कडू यांचा हा पक्ष प्रवेश पार पडलेला आहे आणि त्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया सुद्धा दिलेली आहे। एकीकडे बच्चू कडू यांचा अर्ज दाखल केला जाणार हे स्पष्ट झालेले आहे। तर आपण ही थेट दृश्य बघतोय। सुप्रिया सुळे काँग्रेस कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। महाविकास आघाडीची ही महत्त्वाची बैठक आहे, कारण ज्या पद्धतीने शिवसेनेने आपला उमेदवार दिलेला आहे, थेट अंबादास दानवे यांचं नाव जाहीर केलं आणि त्यामुळेच काँग्रेसने आपली नाराजी व्यक्त केलेली आहे। त्यांचं थेट म्हणणं होतं की तुम्ही आमच्याशी चर्चा न करता उमेदवार जाहीर केलेला आहे आणि त्यामुळे जर आमचा उमेदवार उभा राहिला तर तो देखील निवडून येऊ शकतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। आणि आता आपण बघतोय सुप्रिया सुळे महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या घटक पक्षाच्या नेत्या राष्ट्रवादीकडून आता दाखल झालेल्या आहेत, कारण इतका वेळ केवळ शिवसेना आणि काँग्रेसमध्ये ही बैठक सुरू होती आणि आता सुप्रिया सुळे देखील तिथे दाखल झाले। एबीपी माझा इथे सहारला झालंय त्यांचं कन्व्हेन्शन। एकीकडे हर्षवर्धन सपकाळ, सतेज पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत। विजय वडेट्टीवार हे देखील तिथे उपस्थित होते, मात्र थोड्याच वेळापूर्वी ते निघून गेले आणि मिलिंद नार्वेकर तसंच अनिल परब आणि अनिल देसाई असे हे सर्व महत्त्वाचे नेते सध्या उपस्थित आहेत। अधिक माहिती घेऊयात ऋतिक गणकवार यांच्याकडनं। ऋतिक, आता मविया म्हणून एकत्र निर्णय घेतला जाणार आहे का दानवेंच्या उमेदवारी संदर्भात, काय अधिक माहिती? एकंदरीत आपण बघतोय की अंबादास दानवे ही थोड्याच वेळापूर्वी या बैठकीतून निघालेली आहेत। मात्र दानवे आपला उमेदवारी अर्ज भरायला गेलेला आहे आणि दानवे म्हणाले की आता सुप्रिया सुळे आल्यानंतरला आम्ही जो चर्चा केलेला आहे त्याचा निर्णय कसं होतं, त्यामुळं असं दिसतंय की काँग्रेसने आपला आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये काही तांत्रिक कारणामुळे, मात्र सध्या ही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। ज्याच्यामध्ये आता सुप्रिया सुळे देखील दाखल झालेले आहेत। ही जुनी जी बैठक झाली आधीची त्याची दृश्य आहेत, मात्र सुप्रिया सुळे या सुद्धा आता दाखल झालेल्या आहेत आणि महाविकास आघाडी म्हणून आता नेमका एका उमेदवारासंदर्भातला काय निर्णय होतो याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, कारण काँग्रेसनं सुद्धा आपली भूमिका जाहीर करून टाकलेली होती आणि जर आम्ही ठरवलं तर आमचाही उमेदवार निवडून येईल असं विश्वास व्यक्त केला होता आणि एक प्रकारे त्यांनी आपली नाराजीही स्पष्ट केलेली होती, कारण परस्पर तुम्ही उमेदवार देता। उद्धव ठाकरे यांच्या नावाला आमची पसंती होती, त्यांच्या नावाला आमचा पाठिंबा होता असंही काँग्रेसनं म्हटलेलं आहे। मात्र अचानक अंबादास दानवे यांचं नाव समोर आल्यानं आणि तेही नाव परस्परपणे जाहीर केल्यानं काँग्रेसनं आपली नाराजी व्यक्त केली होती। त्यानंतरची ही महत्त्वाची बैठक होती।